Welcome all dear SSC students into the lesson 1.2 part 2, an encounter of a special kind. See, open page number 9 of your course book. From the very beginning of this lesson, means in the opening para, पहिल्याच परिच्छेदामध्ये what we have seen who is the writer and what is the writer's father, how was his home, means where was he living, and in which exact part of India he was living. In the second para, we have learned about his holiday and his hobby, means writer's holidays, which holidays were going on and what was he doing during the holidays. लेखक काय करत होते आणि कसले त्यांना सुट्ट्या कसल्या होत्या, काय छंद होता त्यांना सुट्ट्यांमध्ये जोपासण्यासाठीचा, आवड त्यांची काय होती. आणि इन द थर्ड पॅरेग्राफ वी हॅव सीन, तिसऱ्या पॅरेग्राफ मध्ये द calm and quiet afternoon and what were his parents doing in on that afternoon and what was the writer doing. लेखकाचे पेरेंट्स काय करत होते, लेखक काय करत होता आणि कशी नीरव शांतता पसरली होती सभोवताली. And in the fourth paragraph we have seen something happens in that afternoon which created commotion, confusion. म्हणजे काहीतरी असं घडतं की ज्याच्यामुळे गोंधळ माजतो. And the writer is compelled to drop or to leave his book and run towards the veranda to find out what exactly have happened. नक्की काय घडले, कसला गोंधळ येतोय. आणि एवढा गढून गेलेला वाचनातला आपला लेखक हा व्हरांड्याकडे धावत जाऊन बघतो. काय बघतो? ओके, लेट्स कंटिन्यू फ्रॉम पेज नंबर 9. So get ready with your pencil and your course book opened, and we have to make down notations as I am going to explain the grammar or the vocabulary or the key sentences or keywords from the lesson. So see, we have been developing about English language skills through these lessons. म्हणजे ह्या धड्यांमधनं आपण आपले इंग्रजीचे कौशल्य विकसित करत आहोत. मग ते रीडिंग असू देत, लिसनिंग असू देत, अंडरस्टँडिंग द कंटेंट असू देत, हाऊ टू राईट अ स्टोरी इन टू द पास्ट हे असू देत, किंवा कॉम्प्रेन्शन, क्वेश्चन आन्सर्स फाइंड आउट करण्याची ॲक्टिव्हिटी असू देत, ट्रू ऑर फॉल्स, डिफरंट काइंड्स ऑफ ॲक्टिव्हिटीज, ग्रामरशी रिलेटेड असू देत, व्होकॅब्युलरीशी रिलेटेड असू देत. ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपण कधी सोडवू शकतो, जेव्हा आपण एखादा लेसन हा मन लावून समजून घेतो. ओके, सो लेट्स कंटिन्यू. I glanced towards the roof of the clubhouse and saw something horrible. आता वरांड्याकडे लेखक धावत गेला आणि he saw something horrible. काहीतरी भयानक पाहिलं लेखकाने. A big male langur, apparently the leader of its group. बघा, मेल लंगूर्स मध्ये जो एखादा स्टर्डी, स्टाउट, पॉवरफुल असतो, शक्तिशाली, तो लीडर असतो ग्रुपचा. आणि तो मेल लंगूर लीडर काय करत होता, was holding a baby langur in his hands and mercilessly beating it all over with a definite intent to kill. Intent mean intention. कुठल्या हेतूने तो त्या पिल्लाला पकडून ठेवलं होतं हातात आणि मारत होता, त्या पिल्लाला ठार मारण्याच्या उद्देशाने, मर्सिलेसली, निर्दयीपणे. मर्सिलेसली मीन्स निर्दयीपणे. सो क्रुएली, क्रूरपणे. The helpless mother of the baby and other lesser members of the langur group were scattered on the roofs of the building nearby, watching the baby being killed. हेल्पलेस, त्या बेबी लंगूरची मदर पण हेल्पलेस म्हणजे असहाय्य आहे, आणि इतर
फिमेल लंगूर्स असतील तिथे किंवा इतर कमकुवत मेल लंगूर्स असतील ते फक्त बघण्याशिवाय काही करू शकत नाहीये. अँड स्कॅटर्ड मीन्स विखुरलेले आहेत त्या रूफ छपरावरती. आणि ह्याची जी पिल्लाला मारण्याची कृती बघण्याशिवाय ते काही करू शकत नाहीये. आय रिकॉल्ड द टेरिबल कस्टम. कस्टम म्हणजे एखाद्या प्राणी जातीत असलेली रूढी, परंपरा, पद्धत, कस्टम इन द ॲनिमल क्लॅन. ॲनिमल क्लॅन, क्लॅन मीन्स डॉमिनंट काइंड ऑफ पॉवरफुल काइंड ऑफ लंगूर. ॲनिमल क्लॅन अकॉर्डिंग टू विच डॉमिनंट मेल. डॉमिनंट म्हणजे एखादा पॉवरफुल असा, शक्तिशाली असा मेल लंगूर जो असतो तो युजली डझंट अलो अनादर मेल बेबी ऑर ॲडल्ट टू सर्वाईव्ह विदिन द ग्रुप. म्हणजे आपल्यापेक्षा कोणीतरी भविष्यात पॉवरफुल होईल किंवा आपल्या जातीचा म्हणजे मेल लंगूरच हा नकोय दुसरा. आणि अशी त्या पॉवरफुल मेल लंगूरमध्ये पद्धत असते की त्यांना जगूच द्यायचं नाही. हा मेल लंगूर आहे. वी आर वॉचिंग हिअर ऑन द स्क्रीन. सी द बॉडी ऑफ द मेल लंगूर. सो स्टाउट, स्टर्डी, पॉवरफुल, and see the skin and the attractive silky hair on its body. This is the male langur, and this such powerful male langur has caught the baby langur, the innocent small baby langur. So in the next slide, without losing any time, I gathered a stout stick in one hand and hurled a piece of stone at the marauding langur. Marauding means the langur which is in search of an attack or purposefully in search of doing something. So he threw some stones or the stout stick towards that male langur in order to save that baby langur. त्या पिल्लाला वाचवण्यासाठी लेखक कसे प्रयत्न करतायत बघा. असा जर तुम्हाला प्रश्न विचारला किंवा तुम्हाला ऍक्टिव्हिटी विचारली, द एफर्ट्स डन बाय द रायटर टू सेव्ह द बेबी लंगूर, असं जर आपल्याला वर्तुळामध्ये दिलेलं असेल तर आपल्याला 4 गोष्टी लिहाव्या लागतील की लेखकाने बेबी लंगूरला वाचवण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्यात आणि ते वेळपूर्ण आपल्याला करता येईल. ॲसेल्ट मीन्स अटॅक. The langur was so infuriated that it hardly took any notice of my assault. आता लेखकाने पण हल्ला चढवलाय. मग मेल लंगूरने बेबी लंगूरवर हल्ला चढवलाय आणि लेखकाने मेल लंगूरवरती हल्ला चढवलाय. But then I started throwing more stones. आणि लेखकाने दगडांवर दगड मारायला सुरुवात केली त्या दिशेने. The dogs on their part raised their pitch of cry. कुत्र्यांचं भुंकणं वाढत गेलं. The changed circumstances and the sudden unexpected attack from unknown quarters forced the langur to drop the baby from the sloping roof over the veranda. ते निस्तेज अर्धवट अशा रीतीने मेलेलं, अर्धवट जिवंत असलेलं पिल्लू त्या मेल लंगूरने घाबरून सोडून दिलं त्या छपरावरती. The baby was listless means निस्तेज, हालचाल स्तब्ध, म्हणजे त्याची हालचाल बंद झालेली होती. पेल, अगदी पडून होतं निस्तेज ते, लाईक अ डेड बॉडी, अँड अपिअर्ड टू बी डेड ॲज इट्स बॉडी स्टार्टेड टू स्लाइड डाऊन. आणि मग त्या रूफवरून ती घरंगळायला लागली त्या छोट्याशा बेबी लंगूरची बॉडी. The excitement of the pack of dogs grew manifold at the prospect of a good kill and meal. Keeping the dogs, see here the langur is holding a baby langur in its hand, in his hands, and you can see the furious male langur in the next picture. So let's move to the at bay, keeping that male langur at bay with the stick. I managed to catch hold of the baby langur's tail. आणि त्या छपरावरून घरंगळणाऱ्या त्या बेबी लंगूरचं शेपूट लेखकाच्या हाती आलं आणि ते त्या पिल्लाला वाचवण्यामध्ये यशस्वी झालं जमिनीवर पडण्यापासून.
just as it tipped over the edge of the tiled roof. The baby appeared inert and lifeless. Inert means motionless, powerless. PALE, pale, निस्तेज असं दिसत होतं ते बेबी लंगूर. The baby appeared inert and lifeless. It was indeed a male baby. लेखकाचा अंदाज खरा ठरला. इथे जे बेबी लंगूर होतं ते मेल बेबी लंगूर होतं आणि त्याच्यावर अटॅक करणारा हा मेल लंगूर होता. By this time my parents and sisters had come out on to the veranda. आता एवढा गोंधळ होता की त्याचे आईवडील दुपारच्या डुलकीमधनं उठून व्हरांड्याकडे धावून आले. सिस्टर धावून आली. अँड वेर विटनेसिंग माय रेस्क्यू ऑपरेशन. रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे संकटात सापडलेल्यांना सोडवण्यासाठी जी मोहीम राबवली जाते त्याला म्हणतात रेस्क्यू ऑपरेशन. म्हणजे कुठे पूर आलाय, कोणी पुरात अडकलेलं आहे तर त्यांना सोडवलं जातं. कोणी शत्रूने हल्ला केलाय, त्याच्यात आपले नागरिक सापडले आहे, त्यांना सोडवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन असतं. अशा रीतीने त्याला आपण रेस्क्यू ऑपरेशन म्हणतो. सम ऑफ अवर नेबर्स हॅड ऑल्सो गॅदर्ड इन द डिस्टन्स. आता शेजारी पण आवाजाने जमा झालेत बाहेर. कसला गोंधळ आहे, कसला आवाज आहे म्हणून सगळे जमा झालेत. I took the baby langur to our backyard and gently laid him on the floor inside the poultry coop. Coop means where the place is made to live for hens. Poultry coop. कोंबड्यांचं खुराड. कूप मीन्स. सो लेखकाने त्या बेबी लंगूरला घराच्या पाठीमागे नेलं आणि जमिनीवरती झोपवलं. ज्याची शेपूट पकडली होती त्या बेबी लंगूरला. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स. आणि चावलेलं होतं, त्याच्या बॉडीवरती जखमा झाल्या होत्या त्या मेल लंगूरने चावून केलेल्या. अँड स्क्रॅचेस, कोरखडे होते बॉडीवरती त्याच्या नखांचे. हिज बॉडी वॉज फुल ऑफ डीप बाईट मार्क्स अँड स्क्रॅचेस. ब्लड वॉज ओझिंग फ्रॉम सम ऑफ द वुंड्स. ओझिंग, ओझ मीन्स ठिबकणे. त्याच्या जखमांमधनं रक्त ठिबकत होतं. द बेबी रिमेंड मोशनलेस. आणि ते आधीच कमकुवत असलेलं पिल्लू हे आता अतिशय हल्ल्यामुळे, घाबरलेल्यामुळे पण आणि जखमांमुळे पण निश्चित पडलेलं होतं. मोशनलेस. माय फादर प्रोव्हाइडेड फर्स्ट एड टू क्लीन द वुंड्स अँड स्टॉप द ब्लिडिंग. तर त्यांनी पटकन त्यांच्या वडिलांनी फर्स्ट एड बॉक्स आणला, त्या जखमा क्लीन केल्या. आय वॉज रिलीव्ड टू फाइंड आउट दॅट द बेबी वॉज ब्रीदिंग. आणि लेखकाला आनंद झाला की ते जे पिल्लू होतं त्याचा थोडा धीम्या गतीने ब्रीदिंग, श्वासोच्छ्वास सुरू होता. इवन दो हिज ब्रीथ्स वेअर शॅलो. म्हणजे तो खूप शॉर्ट असे श्वास घेत होता आणि सोडत होता, पण ते बेबी पिल्लू जिवंत होतं. So let's move to the next slide. So you can see the wounded baby langur and the wounds on its body, and the writer is holding the wounded baby langur. Splashes of cold water made the baby stir, and after a few shaky attempts he sat up. त्यांनी गार पाण्याचा शिपकारा मारला त्याच्या अंगावरती. त्याला शेक हे वर्ब आहे आणि त्याच्यावरून ॲडजेक्टिव्ह तयार झालं शेकी. त्याला हलवून आणि तो जो निश्चित होता, हालचाल करत नव्हता, तो हालचाल करायला लागला. ही सॅट अप. आणि उठून बसलं ते पिल्लू. ही वॉज इन स्टेट ऑफ शॉक अँड स्टार्टेड ट्रेम्बलिंग लाईक अ लीफ इन द विंड. आणि जसं एखाद्या वाऱ्याने पान आपोआप घरंगळावं तसं ते घरंगळत होतं. त्याच्यात कोणतीच ताकद राहिलेली नव्हती त्या पिल्लामध्ये. हिज टू लिटल ट्विंकलिंग आईज. बघा मित्रांनो, ट्विंकलिंग हे जेरंड आहे. फंक्शनिंग ॲज अन ॲडजेक्टिव्ह हिअर. म्हणजे ING लागलेलं जे क्रियापद असतं ते जेव्हा ॲडजेक्टिव्हचं काम करतं तेव्हा ते जेरंड असतं, किंवा जेरंड हे ॲडजेक्टिव्हचं पण काम करतं. आईज म्हणजे डोळे. कसे? ट्विंकलिंग, लुकलुकणारे डोळे. वेल्ड अप विथ टीयर्स. हे अश्रूंनी भरून आलेत त्याचे डोळे.
and he started to sob with a muffled cry. Muffled cry means suppressed cry. हुंदका दाबला गेलेला त्याचा, तो दाबून हळू आवाजामध्ये हुंदके देतोय, रडतोय, त्याचे अश्रू आले डोळ्यात. जस्ट लाईक अ ह्युमन चाइल्ड वुड आफ्टर एक्सपिरियन्सिंग ट्रॉमा. बघा आता आपल्याला लेखकाला ह्युमन आणि ॲनिमल ह्याच्यामध्ये किती सिमिलॅरिटी आढळते ती इथून लेसनच्या शेवटच्या ओळीपर्यंत सुंदर लेखकाने शब्दांमध्ये लिहिलेली आहे. एखादं मानवी छोटं बाळ जसं हुंदके देतं किंवा आईला बघून त्याचे डोळे भरून येतात किंवा आई नसते तेव्हा ते हळूहळू रडतं आणि आई दिसल्याबरोबर भोकाड पसरवतो, तशा रीतीने सेम फिलिंग्स त्या लंगूर पिल्लू मध्ये आहेत. म्हणजे लेखकाचं ऑब्झर्वेशन किती स्ट्रॉंग होतं बघा. ज्यावेळेला लेखक फक्त 15 वर्षाचा होता तेव्हा ही घटना घडलेली आहे. म्हणजे तुमच्या वयाचा लेखक होता. सो वेअर वी वेअर baby langur, which trauma. I offered him a peeled banana which he accepted with his unsteady hand and began taking hesitant bites. आता पील्ड बनाना म्हणजे लेखकाने केळं सोलून दिलं, साल काढून त्याला दिलं खायला आणि त्याने हेजिटंट बाईट्स, थरथरत्या अनस्टेडी हँड्स म्हणजे थरथरत्या हँड्सने त्याने हाताने ते केळं पकडलं आणि अनस्टेडी बाईट्स म्हणजे तो ते खायला लागला, ते केळं चावायला लागला. माय अटेन्शन वॉज फिक्स्ड ऑन द रिव्हायवल ऑफ द बेबी लंगूर. आणि रिव्हायवल म्हणजे आता बेबी लंगूरचा जो रिव्हायवल म्हणजे प्रतिस्पर्धी होता, तो जो मेल लंगूर होता तो तर आजूबाजूला नाही ना, तो तर परत हल्ला करणार नाही ना, याच्यासाठी पण लेखक सतर्क होता, अलर्ट होता. सडनली आय हॅड अन अनकॅनी फिलिंग ऑफ बीइंग वॉच्ड. अनकॅनी म्हणजे अनस्टेबल अशी लेखकामध्ये एकदम जाणीव झाली. अँड आय टर्न अवे फ्रॉम द कूप अँड लुक्ड अप. आणि लेखकाने वर्णन करून बघितलं तर वॉचिंग एव्हरी मूव देअर सॅट द मदर लंगूर ऑन अवर किचन रूफ. आणि लेखकाला दिसलं की त्यांच्या स्वयंपाकघराच्या छपरावरती ह्या बेबी लंगूरची मदर बसलेली होती, आई बसलेली होती. वॉचिंग एव्हरी मूव आय मेड. आणि ती शांतपणे निरीक्षण करत होती. लेखक काय काय करतो आहे, पिल्लूला कशा रीतीने जखमा क्लीन करतोय किंवा ऑइंटमेंट अप्लाय करतोय, लावतोय किंवा बनाना देतोय खायला किंवा पाणी शिंपडून त्याला हे करण्याचा प्रयत्न करतोय, म्हणजे परत त्याला सजीव करण्याचा प्रयत्न करतो आहे. एव्हरी मूव आय मेड. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली. आणि ती अतिशय शांत बसून आहे बघा, कारण तिला खात्री पटलेली आहे की आता आपलं पिल्लू जे आहे हे वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, ते मारत नाहीयेत, पिल्लाला काय आपल्या धोका नाही. हा विश्वास बघा, विश्वास लेखकाबद्दल त्या मदर लंगूरमध्ये क्रिएट झाला आणि हा लेखकाला तिच्या डोळ्यातून बघायला मिळाला. शी सिम्पली सॅट देअर क्वाइटली ॲडवर्ब आहे, एलवाय लागलाय मित्रांनो. ॲज इफ कन्व्हिन्स्ड दॅट नो हार्म वॉज बीइंग डन टू हर चाइल्ड. म्हणजे तिला खात्री झालेली होती की तिच्या आता बाळाला काही धोका नाही, ते सुरक्षित हातांमध्ये पडलेलं आहे किंवा ते आता मरण्याच्या ऐवजी जगणार आहे ह्याची खात्री तिला पडली. आणि इथे बघा मित्रांनो, अनकॅनी हा शब्द आला. तुम्हाला काय वाटतं की कॅनी आणि त्याचा अपोजिट असेल अनकॅनी? तसं नाहीये, म्हणजे नेसेसरी आणि अननेसेसरी तसं नाही. हा अनकॅनी हा शब्दच अनकॅनी असा आहे, म्हणजे तो मूळ शब्दच अनकॅनी आहे. तर अशा रीतीने त्या मदरला खात्री झाली. मीन व्हाईल द बेबी सेन्स द प्रेझेन्स ऑफ हिज मदर. आणि ह्या सगळ्या दरम्यान त्या पिल्लाला पण जाणीव झाली की आपली आई बसली आहे आणि आपलं निरीक्षण करते, आपल्याकडे बघतीये. started to sob and cry a little louder. आता आईला पाहिल्याबरोबर ते हळू हुंदके देणारं पिल्लू आता मोठ्याने रडायला लागलं, थोड्या मोठ्याने रडायला लागलं. I retreated from the door of the coop to allow the mother access to her baby. आणि जाणून बुजून लेखक मग पिल्लापासून लांब गेले जेणेकरून ती आई पिल्लाजवळ येऊ शकेल, म्हणून लेखक लांब गेला. ॲक्सेस
म्हणजे ती पिल्लाजवळ येऊ शकेल अशी. इमिजिएटली द मदर डिसेंडेड ऑन द फ्लोअर ऑफ द कूप. ताबडतोब लेखक लांब गेल्याबरोबर ती जी मदर होती डिसेंडेड म्हणजे मूव डाऊन, असेंडेड म्हणजे मूव अपवर्ड. म्हणजे आपल्या गणितातल्या कॉन्सेप्ट येतात. डिसेंडेड म्हणजे उतरते आणि असेंडेड म्हणजे चढते, क्रम आपण लावतो तशा रीतीने. तर ती डिसेंडेड म्हणजे ती रूफवरनं खाली आली ऑन द फ्लोअर ऑफ द कूप अँड पिक्ड अप द बेबी इन हर आर्म्स. आणि तिने पटकन त्या पिल्लाला आपल्या कवटाळून घेतलं आणि शी गेव द बेबी अ थरो बॉडी इन्स्पेक्शन टू चेक द इंजुरीज. बघा, आणि ते त्या पिल्लाची बॉडी ती बघतीये. इन्स्पेक्शन म्हणजे काय की तिचं निरीक्षण करतीये की कुठे किती लागलंय, किती जखमा झालेल्या आहेत पिल्लाला, ह्याचं ती इन्स्पेक्शन करते. अँड देन कडल्ड हिम टाइटली इन हर बॉसम. आणि तिने परत छातीशी कवटाळून घेतलं त्या पिल्लाला. आणि सी द ह्युमन फिलिंग्स अँड ॲनिमल फिलिंग्स विच आर व्हेरी सेम. द रायटर हॅज नोटिस्ड. You might have noted this. The baby found great solace in her arms, in her caring arms. Arms कसे caring. परत जेरंड आले मित्रांनो. caring हे जेरंड आलेलं आहे. आर्म्स हे नाउन आहे. म्हणजे आर्म्स कसे काळजी घेणाऱ्या हातांमध्ये ते सेफ सुरक्षित आईच्या कुशीमध्ये ते पिल्लू गेलेलं आहे. तर अशा रीतीने here are the margins in which you will find some questions. What attempts help the baby langur? What attempts help the baby langur to receive? ह्या प्रश्नाचे उत्तर आपल्या इथे या स्लाइड मध्ये लपलेलं आहे. इथे काही व्होकॅब्युलरीज दिलेले आहेत, काही ऑलरेडी सिनॉनिम्स दिलेले आहेत, म्हणजे इंग्लिश मधून त्या शब्दांचे अर्थ सांगितले. काही डिक्शनरीतनं तुम्हाला शोधायचे आहेत आणि वहीमध्ये हे लिहायचे आहेत व्होकॅब्युलरी. ही व्होकॅब्युलरी खूप इम्पॉर्टंट आहे, कारण ह्याच्यात आपल्याला परीक्षेला किंवा जर ह्यातला एखादा भाग एक्स्ट्रॅक्ट हा परीक्षेत आला तर आपल्याला 2 मार्कांसाठी व्होकॅब्युलरी विचारली जाते, जी आपण लिहू शकतो जेव्हा आपल्या वहीमध्ये आपण हे सोडवलेले असतील या ऍक्टिव्हिटीज किंवा ही व्होकॅब्युलरी लिहिली असेल. आणि ह्यातले क्वेश्चन सुद्धा आपल्याला पर्सनल रिस्पॉन्स साठी वगैरे विचारले जाऊ शकतात, म्हणून आपण त्यांची उत्तरं लिहिणं तेवढंच महत्त्वाचं आहे, तेवढंच आवश्यक आहे. सो लेट्स मूव टू द नेक्स्ट स्लाइड. हियर इज द होमवर्क फॉर यू. सो यू हॅव टू राईट डाऊन अ पॅराग्राफ. Suppose there is an injured animal in your backyard or front yard. म्हणजे तुमच्या परसबागेमध्ये किंवा तुमच्या घराच्या मागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला तुम्हाला जखमी प्राणी सापडला. सो हाऊ विल यू हेल्प दॅट ॲनिमल? तुम्ही काय मदत बरं करणार त्या जखमी प्राण्याला? सो these are the clues I have given to you and you can view your own sentence with the help of these clues. तर ह्या क्लूजच्या मदतीने तुम्हाला बघा बरं वाक्य विणता येतं का? आणि एक पॅरेग्राफ तयार होईल याच्यातून छान. हाऊ विल यू हेल्प? पिक अप अँड ब्रिंग होम. भूतकाळ वापरायचा आहे मित्रांनो, कारण ही घटना घडून गेलेली आहे. बँडेज, फर्स्ट एड, प्रोव्हाइड वॉटर, फूड, कीप इट इन सेफ प्लेस, विल टेक केअर टिल इट रिगेन्स इनफ स्ट्रेंथ. सो इन दिस वे complete this homework and this was part 2 of this lesson. Let's meet into the part 3 of the same lesson and with some activities with answers in part 3 from warm up activities. So till then, bye.